साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। बोरगाव येथील अपघातात वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान, 2 जण जखमी। वणी सापुतारा महामार्गावरील बोरगाव येथील बिरसा मुंडा चौकातील सेंट्रल लाईटच्या खांबाला शनिवारी मध्यरात्री 11:15 वाजता वणीकडून गुजरातकडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या 4 चाकी वाहन MH20 GC 8454 चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन लाईटच्या खांबाला धडकल्याने वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। या अपघातात चालक ऋत्विक साबळे वय वर्ष 22 राहणार नाशिक, सुनील कांबळे, प्रतीक कांबळे वय वर्ष 18 राहणार नाशिक हे जखमी झाले। बोरगाव येथील अरबाज खाटीक, कपिल आहेर, राहुल पवार, नुरा खाटीक, अमीन खाटीक यांनी त्यांना वाहनातून बाहेर काढण्यासाठी मदत केली। जखमींना प्राथमिक उपचारासाठी बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते। यावेळी बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर अनुप शिंदे यांनी प्राथमिक उपचार केले। सुरगाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेता घटनास्थळाचा पंचनामा करीत मोटार अपघात दाखल करण्यात आला। याबाबत पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मांगू भुये, चेतन बागुल तपास करत आहे। येस मराठीसाठी लक्ष्मण बागुल, बोरगाव। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।